पूर्वीच्या काळातल्या मंडळीला विचारा, हो, शेंदाड खाऊन त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी व्यतीत केले. एकदा का त्याचा कडवटपणा त्यांनी सोडून दिला की पुन्हा त्या अवस्थेला येत नाही. आज हे सगळं साधू संतांचं जीवन अवस्थेवरती तुमची आमची व्यवस्था आहे. संसारात आपल्या अवस्था आली, परमार्थात आपल्याला व्यवस्था प्राप्त झाली. व्यवस्थेचा परमार्थ तुमचा आमचा आहे, पण संत साधूचा साधू संत महाराज सांगतात की पुन्हा त्या तांदळात भाताचं तांदूळ होणार नाही, दह्याचं दूध होणार नाही. एकदा षडविकार टाकून दिले ना सामान्य जीवाने, या जड जीवाने, हो, हे बस त्या ठिकाणी ब्रह्मसायुज्यता अवस्था प्राप्त होते. त्या अवस्था साधू संत त्या ठिकाणी जगतात. विठाला विठाला तोच काला दही आणि लाहीचा काला म्हणून सांगितला. आणि तोच काला कशाचा सांगितलंय? नामाचा काला. काही काल्याची किंवा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. साधू संतांच्या पाठीमागे तो काला आला. तो काला आज काला 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 म्हणजे काय? हो, तुमच्या आमच्यातलं मी पहिल्याच दिवशी सांगितलं हे करायचे कशासाठी. या कार्यक्रमाचं नियोजन काय आहे, याचं फळ काय आहे, यातलं ध्येय काय आहे, तर तुमच्या माझ्यातला असणारा मत्सर बाजूला जाणे आणि देहांकारूपी कंसाला मारणे. विठाल विठाल वाटत जावं की आपल्या जीवनामध्ये कृष्ण जन्म व्हावा. आतापर्यंत किती अवताराच्या राशी झाल्या, आणि आमच्या साधू संत हो राम अवतार हा मर्यादेचा सांगितला. चैत्र शुद्ध मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त वात तरी उष्ण हे किती, दोन प्रहरी कायश्री सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे, राम जन्मला, राम जन्म लाग सखे, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्म लाग सखे, राम जन्मला. कौशल्या राणी हळू मुगडी लोचने, मुलगा जन्माला, कौशल्या राणी हळू मुगडी लोचने, टिपून जावे माझे स्वतः पुत्र दर्शने, महाराज राम जन्माचं कीर्तन असलं बस रामच सांगायचं. इतका झलक तुम्हाला सांगितली. चैत्र महिना आहे, शुद्ध नवमी तिथी आहे. दुपारी 12 वाजले. हो, आणि जो सूर्यनारायण तुम्हाला आम्हाला प्रकाश देतो ना, माझ्या पोटी माझ्या कुळामध्ये एक लेकरू जन्माला येतंय, त्याचं स्वागत करण्यासाठी त्यांनी प्रवास थांबवला. असं तुम्ही कुठं कधी ऐकले? आतापर्यंत किती जन्माला आले, किती गेले, पण सूर्य थांबला. दोन प्रहरी काग श्री सूर्य थांबला, सूर्यनारायण थांबले.
माझ्या वंशामध्ये एक राजा म्हणून कुमार जन्माला येतो त्याचं स्वागत करण्यासाठी. हो. पण माझ्या रामाकडे मर्यादा होती म्हणून जास्त लीला केल्या की भगवंताने लीला कराव्यात. भगवंताने सांगितलं घाबरू नका मी पुढे येईन. असं आणि त्रेतायुग संपत आणि द्वापार युगाला सुरुवात होती. आणि संकट म्हणजे माणसाचं संकट कधी पाठीमागचं हटत नाही. पण सामान्य संकट वेगळे, तुम्हा आम्हाला येणारी संकट वेगळे आहे. परंतु वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय ऐका घोडे आहे. तुम्हाला मुलं आहेत, जर आलं हो तिच्यावरती जर वेळ आली हो ती पतीला सांगत नाही विलास महाराज, हो आपल्या मुलाला सांगते थोरल्या. तसा या पृथ्वीचा मुलगा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मयापाशी जाया नेत्री वाय अश्रू घालते. फार सोसवेला भार मज आता. पिढीनं आपल्या आईने तुमच्याकडे मागणं मागितलंय, तिला संकटातून वाचवायचं. कोणता मुलगा माघार घेईन? विचार पडला आईला संकटातून सोडवायचं. हो नाही म्हणून शास्त्र प्रमाण आहे. विचार केला ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती आहे. आणि मग मात्र ब्रह्मदेवाने युक्ती काढली. पृथ्वी माता इंद्रादी देव ते शेषशाही नारायणाकडे जातात, त्याची प्रार्थना करतात. आई या संकटातून तुला मुक्ती मिळेल. पण आई त्या भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. आकाशाची वाणी सांगताशी सकळा प्रसन्न झाला माझा भगवान परमात्मा. भगवंतापुढे फक्त तुम्ही मागणं मांडा, तो प्राप्त होतो. तो या संकटातून मुक्त करतो. पण तळमळीने त्या ठिकाणी आपण प्रार्थना केली पाहिजे. श्री अनंता मधुसूदना अशी प्रार्थना केली आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगिताशी सकला तळमळ मानशी करू नका. देवकीच्या घरे बा येईल भगवान भगवान देवकीच्या गर्भा येईल भगवान. आश्वासन दिल्यानंतर अहो व्यवहारातलं आश्वासन दिलं तर माणसाची ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा येते. भगवंताने आश्वासन दिलं, खुश झाले सर्वजण. जा म्हणले तुम्ही आपापल्या कामाला लागे. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. गायीचं रक्षण करील, ब्राह्मणाचं रक्षण करील. बस हो सर्वांना आनंद झाला. आपापल्या स्थानी निघून गेले. इकडं भगवंताने आता भूमिका सुरू केली. कोणाला कोण व्हायचे, कोणाला कोण व्हायचे. बऱ्याच जणांनी तर टाटाच केला. म्हणजे देवा नको. 14 वर्षावरील सुशीली अरण्य, अन्न नाही पाणी नाही. त्या लक्ष्मणाची अवस्था ते जाऊ द्या अन्न पाण्याचं. आता बघितले मग उर्मिला नावाची त्याची धर्मपत्नी हातामध्ये ग्लास आहे दुधाचा आणि लक्ष्मणाची वाट बघते की माझे पती दूध पिऊन आता बंधूची सेवा करायला जाणार आहे. त्या माऊलीचा तसाच ग्लास आहे. ती माऊली तशी उभा आहे. ह्या काय मालिकेतल्या गोष्टी नाहीत. ही कृती प्रत्यक्ष. लक्ष्मणाने सांगितलं नको दादा,
दादा चतुर आहे म्हणले. दादा त्यावेळेस मी थोरला होतो, तुम्ही लहान होते, माझी आज्ञा पाळली. आता मी लहान होईल, तुमची आज्ञा पाळली, पण अवतार घ्यावा लागला. सर्व गोपाळ वानरांना सांगितलं तुम्ही गोपाळ व्हायचं आहे, आणि धर्मपत्नीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जावा. त्या दिवशी महाराजांनी खूप गोड सांगितलं ना, स्वयंवर कौंडण्यपुराला जातात, आणि मग त्या ठिकाणी त्या जातात. भूमिका तयार होते. बघता बघता आषाढ महिन्याची यात्रा संपते की नाही. आषाढ मासी एकादशी, हो हे पंचमीचं गाणं आहे. श्रावणी पंचमी कोण्या दिवशी साजरी बारी. प्रतिपदा पासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, वद्याष्टमीचा दिवस उगवला जातो. भगवान परमात्मा म्हणले वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला आले. का बर? वसुदेव देवकी कोण आहे? वसुदेव आणि देवकी कोण आहे? ते मथुरेमध्येच का भगवान प्रगट झाला? वसुदेव हा विश्वास आहे, आणि देवकी माता ही श्रद्धा आहे. महात्मे पुरुष, विद्वान तत्वज्ञ किंवा अवतारी पुरुष हे कुठेही अवताराला येत नाही. घरीच हे अवताराला येतात. हा वसुदेव विश्वास आहे, आणि देवकी ही श्रद्धा आहे. मथुरेतच का अवताराला यायचा? मथुरा, मथुरा म्हणजे काय? मधुरे येते मथुरा, ज्या मथुरेमध्ये विषय गोड लागतात. ही शरीर सुद्धा मथुरा आहे. तुम्हाला काय गोड लागतंय? महात्मा मात्र जरी विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या घरी प्रकट होत असला तरी तो विषयामध्ये राहतो. मथुरा म्हणजे विषयाचं एक भांडार आहे, जिथं कंसाधिक असणारे राक्षस आहेत प्रवृत्तीने. जरासंध आहे, वज्रदंत आहे, शिशुपाल आहे, अनेक राक्षस प्रवृत्तीने राक्षस आहेत. ते त्यांना विषय गोड लागतात, आणि म्हणून मथुरा नावाची नगरी ही विषयाला गोड आहे. तिथं विषय आहे, पण त्या विषयाच्या नगरीमध्ये वसुदेव देवकी नावाचे एक दाम्पत्य जीवन जगतंय.